नमस्कार, मी सुहास वसंत जोशी तथास्तु चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. प्रथम भाव, फर्स्ट हाऊस. लग्नभाव, तनुभाव या नावाने देखील या स्थानाला संबोधलं जातं. लग्नभाव, लग्न म्हटलं की आपल्याला पटकन डोक्यात येईल की विवाह, पण हे विवाह नसून लग्न म्हणजे शरीर. ज्या जातकाची ही कुंडली आहे त्या जातकाचं शरीर कसं असेल, त्याची हेल्थ कशी असेल, त्याचं ओव्हरऑल लाईफमधला प्रवास कसा राहील, संपूर्ण जीवन, त्याचं चरित्र, सर्व गोष्टी आपल्याला प्रथम स्थानावरून बघता येतात. व्यक्तीला मिळणारं ओव्हरऑल लाईफमध्ये नेम, फेम या गोष्टी, त्याचं पुरुषार्थ, सर्व गोष्टी प्रथम स्थान दर्शवत आहे. आज या स्थानाची शुभफळं मिळवण्यासाठी सूर्याचा मंत्रजाप आणि कपाळावर आपल्याला काही गंध, ज्या प्रकारची राशी आणि जो ग्रह आलाय त्याप्रमाणे आपल्याला गंध लावून या स्थानाची शुभफळं, उदाहरणार्थ केसरचा टिळा, दुधाचा टिळा, हळदचा टिळा या गोष्टी आपण माथ्यावर, आपल्या कपाळावर लावून या स्थानाला बलशाली करू शकतो. आपला चेहरा, डोळे, दात, आपलं हास्य या सर्व गोष्टी द्वितीय स्थान दर्शवतं. द्वितीय स्थानाला बलशाली करण्यासाठी अगदी साधे उपायांमध्ये आपण प्रथम आहार म्हणून गोमूत्राचं सेवन करू शकतो, मधाचं सेवन करू शकतो, दही साखर आपण सेवन करू शकतो. देवाला सकाळी ठेवलेला नैवेद्य देखील आपण सेवन करून या स्थानाला बलशाली करू शकतो. लहानपणी, तरुणपणी, टीनेजमध्ये आपण जे घरगुती काही लेप चेहऱ्याला लावायचो आपला चेहरा उजळण्यासाठी, तर ते देखील एक मोठे उपाय आपण द्वितीय स्थानासाठी, बेसनचा लेप आहे, चंदनचा लेप आहे, असे कुठलेही लेप अगदी घरगुती आयुर्वेदचे कुठलेही तुम्ही चेहऱ्याच्या निगा राखण्यासाठी म्हणून तुम्ही लावताय, पण याच्यात द्वितीय स्थान देखील बलवान होतं. तृतीय स्थान, थर्ड हाऊस. या स्थानाच्या मालकाला आपण तृतीयेश म्हणून संबोधतो. हे पराक्रमाचं स्थान आहे, तर याच्या मालकाला आपण पराक्रमेश देखील बोलतो. आज माणसामध्ये किती पराक्रम आहे, किती डेअरिंग आहे, किती तो एफर्ट्स लाईफमध्ये घेणार आहे, ते एफर्ट्स कुठल्या दिशेला त्या व्यक्तीचं आयुष्य नेणार आहे, या गोष्टी आपल्याला तृतीय स्थानावरून दिसतात. आज कम्युनिकेशन हे एक सर्वात मोठं ॲट्रिब्यूट या स्थानाचं आहे. आपलं पत्रव्यवहार, आपला मोबाईल, आपले गॅझेट्स, आपलं घड्याळ, आपलं मनगट, आपला हात, आपला खांदा या सर्व गोष्टी तृतीय स्थान दाखवतं. खांदा दाखवत असल्यामुळे याला हाऊस ऑफ मेडल्स देखील म्हणतात, की खांद्यावर किती आपले मेडल लागणार आहेत आयुष्यात, हे देखील तृतीय स्थान दाखवतं. आज आपला शेजार धर्म कसा भेटणार आहे आपल्याला, आपण कुठेही वास्तव्यास गेल्यावर आपल्या आजूबाजूला काय असणार आहे हे तृतीय स्थान दाखवतं. तृतीय स्थानाचं शॉर्ट ट्रॅव्हल हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि तृतीय स्थानाला तुम्ही बलशाली करण्यासाठी महिन्यामध्ये एकदा, 3 महिन्यातून एकदा शॉर्ट ट्रॅव्हल कराल, तेवढं तृतीय स्थान बलवान होईल. आपले भावंड, आपले सिबलिंग्स हे देखील तृतीय स्थान दाखवतं. चतुर्थ स्थान, फोर्थ हाऊस. याला चतुर्थेश, याच्या मालकाला संबोधलं जातं, सुखेश देखील बोललं जातं. हाऊस ऑफ कम्फर्ट्स. ओव्हरऑल माणसाच्या आयुष्यामध्ये किती सुख आहे, कुठल्या क्षेत्रात त्याला सुख मिळणार आहे, कुठल्या लोकांकडून त्याला सुखाची अनुभूती मिळणार आहे, हे या स्थानावरून आपल्याला बघता येतं. मातेला दर्शवणारा हा भाग आहे. मातेचं आयुष्य कसं असेल, माता कशी असेल, हे आपल्याला या स्थानावरून बघता येतं. प्रॉपर्टी, वाहन या गोष्टी या स्थानावरून बघता येतात. तर प्रॉपर्टीच्या याच्यात रिअल इस्टेटमध्ये व्यक्तीला किती धन मिळू शकतं, आज वाहनच्या क्षेत्रामध्ये वाहन सुख किती आहे, वाहनच्या बिझनेसमध्ये त्याला काही फायदा आहे का, हे आपल्याला या स्थानावरून बघता येतं. आज या स्थानाला आपल्याला बलशाली करण्यासाठी आपण मातेची सेवा करून या स्थानाला बलशाली करू शकतो, याच्यापासून शुभलाभ घेऊ शकतो. छाती, हार्ट या गोष्टी चतुर्थ स्थान दर्शवतो. शिक्षणाची देखील काय क्वालिटी व्यक्तीची आयुष्यात असणार आहे हे आपल्याला या स्थानावरून बघता येतं. पंचम स्थान हे आपले क्रिएटिव्हिटी, आपले स्किल्स हे देखील दर्शवतो. आपल्याला तृतीय स्थान हे रायटिंग आहे, तर तृतीयापासून तृतीय आहे, तर इथे ऑथर व्यक्ती बनेल का नाही हे देखील आपल्याला कळतं. बॉडी पार्टमध्ये, शरीरामध्ये हार्टचा काही भाग आणि आपला पोटाचा काही म्हणजे लहान आतडी ही पंचम भावातनी आपल्याला बघता येते. आपली जी नावी आहे ती देखील पंचम भाव आहे. या स्थानाला बलवान करण्यासाठी जो मंत्रजापाचा उपाय आहे त्याच्याच बरोबरीने तुम्ही नावीमध्ये काही इत्र लावले सुगंधित
आणि रात्री झोपताना तुम्ही तूप किंवा वेगळे प्रकारचे तेल, ज्या प्रकारची राशी तिकडे आलेली आहे, जे ग्रह आलेले आहेत, त्या प्रकारे तुम्ही काही गोष्टी नावीमध्ये रात्री झोपताना टाकून हे पंचम स्थान बलशाली करू शकता. षष्ठ स्थान, 6th हाऊस, स्थानाच्या मालकाला षष्ठेश म्हटलं जातं. षष्ठ स्थानामध्ये आपल्याला रोग, ऋण, रिपू, शत्रू, बाधा, ऑब्स्टेकल्स, पोलीस कंप्लेंट, कोर्ट कचेरी, सेवा, जॉब, नोकरी परमनंट मिळेल, कुठल्या क्षेत्रात नोकरी मिळेल, नोकरी टेम्पररी असेल, सेवा हा एक मोठा ॲट्रिब्यूट या स्थानाचा आहे. आपण कुणाला सेवा द्यायला पाहिजे हे आपल्याला हे स्थान दाखवतं. या स्थानाची शुभफळं मिळवण्यासाठी ज्याही राशी इथे आलेली आहे त्या राशी नातेवाईकांना संबोधन दाखवते, त्या लोकांची सेवा आपण केली पाहिजे. आज मोठी आतडी, पोटाचा जो मोठ्या आतडीचा भाग आहे तो या स्थानाच्या रिलेटमध्ये आपण बघतो. याच्यामध्ये साधारणतः आपल्याला पोटाचे जे काय विकार होतात ते षष्ठ स्थानावरून बघता येतात. सप्तम भाव, विवाहस्थान, 7th हाऊस, याच्यावरून आपण वैवाहिक जोडीदार आपल्याला कसा मिळणार आहे, कुठून मिळणार आहे, कुणाच्या मध्यस्थीने मिळणार आहे, या गोष्टी बघितल्या जातात. वैवाहिक जीवन आपलं कसं असेल, आपला व्यापार हा कुठला असू शकतो, व्यापारमध्ये किती आपल्याला लाभ होणार आहे, व्यापारमध्ये क्लायंट आपल्याला कुठल्या दिशेने, कुठल्या लेवलचे आपल्याला मिळणार आहेत, बिझनेसमध्ये जो ट्रॅव्हल होणार आहे आपला तो देखील सप्तम स्थानावरून आपल्याला बघता येतं. आपले अपोनेंट्स, कारण प्रथम स्थान जे आहे त्याच्यापासून अगदी समोरचं हे स्थान आहे, तर हे आपल्या अपोनेंट्सला दर्शवतोय. प्रथम स्थानाला एक पूर्णत्व देणारं कधीही सप्तम स्थान असतं. कुठलाही भाव दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा, याच्यापासून सप्तम भाव जो आहे तो त्या भावाला पूर्णत्व देत असतो. अष्टम स्थान, 8th हाऊस, याच्या मालकाला अष्टमेश म्हणून संबोधलं जातं. याला प्रामुख्याने मृत्यू भाव असा बरेच ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, पण मी जे बघितलं तर हा मृत्यू भाव नाही आहे, तर हा आयु भाव आहे मी म्हणेल, कारण आयु व्यक्तीची किती आहे हे हा भाव दर्शवतोय. या भावामध्ये आपल्याला सासूरवाडी, सासरचे लोक, अनअर्न्ड मनी हा देखील एक मोठा ॲट्रिब्यूट आहे या स्थानाचा. त्यामुळे या स्थानामध्ये इन्शुरन्स हे आपण बघू शकतो. पैतृक संपत्ती जी अचानक आपल्याला मिळणार आहे, अचानक धनलाभ हा अष्टम भावावरून बघता येतो. हे प्रामुख्याने पीडा देणारं स्थान आहे. माणसाच्या आयुष्यात कुठून पीडा येणार आहेत, अचानक पीडा ज्या येणार आहेत ते कुठून येणार आहेत हे आपल्याला बघता येतं. ॲक्सिडेंट्स लाईफमध्ये आपल्याला जे होणार आहेत आणि ॲक्सिडेंटमुळे जे हॉस्पिटलायझेशन होणार आहे, ऑपरेशन होणार आहे, त्या गोष्टी आपल्याला अष्टम स्थानावरून बघता येतात. अपमान व्यक्तीचा कुठे होऊ शकतो हे देखील आपल्याला अष्टम स्थानावरून बघता येतं. ऑकल्ट सायन्स, तंत्रविद्या, ज्योतिषविद्या, जादूटोना या सर्व गोष्टी अष्टम स्थानाच्या अंडर येतात. व्यक्ती ज्योतिषी बनू शकणार आहे का नाही हे अष्टम स्थान दर्शवतं. या स्थानाला चांगले लाभ मिळवण्यासाठी आणि याच्यातले जे काही अवगुण आपण बघितले हे दूर करण्यासाठी तुम्ही जो कोण आपला गुरु आहे त्याची जेवढी तुम्ही सेवा कराल, त्याच्या पायांना तुम्ही जेवढं चेपाल, त्याला सेवा द्याल, तेवढं हे स्थान तुम्हाला शुभ फळं देईल. नवम भाव, 9th हाऊस, याच्या मालकाला नवमेश म्हणून संबोधलं जातं. भाग्येश देखील याला काही लोक म्हणतात, कारण हे भाग्याचं स्थान. व्यक्ती किती भाग्यशाली आहे, व्यक्तीचं भाग्य कुठे उजळणार आहे, कुठल्या क्षेत्रात त्याला भाग्याची साथ मिळणार आहे, या गोष्टी हे स्थान दर्शवत आहे. आपले वडील, आपले पूर्वज, ओव्हरऑल लिनिएज जातकाचं हे देखील नवम स्थानावरून बघता येतं. व्यक्तीचे प्रिन्सिपल्स लाईफमध्ये काय आहे, व्यक्तीला मोरॅलिटी किती आहे हे नवम स्थान दाखवतं. त्याच्या आयुष्यात येणारे गुरुतुल्य लोक हे त्याला कशी आणि कधी भेटणार हे देखील नवम स्थान आपल्याला दाखवतं. नवम स्थान हे धर्मस्थानाला देखील दाखवतं, मंदिरं, धर्मस्थान. तर नवम स्थानाची शुभफळं मिळवण्यासाठी रोज नियमित तुम्ही कुठल्याही घराजवळच्या मंदिरामध्ये रोज दर्शनासाठी जा. नवम स्थान तुमचं हळूहळू बलशाली व्हायला लागेल. दशम भाव, 10th हाऊस, याच्या मालकाला दशमेश म्हणून संबोधलं जातं. काही लोक याला कर्मेश देखील म्हणतात, कारण हे कर्माचं स्थान आहे. आज प्रोफेशनचं स्थान आहे. माणूस काय प्रोफेशन करणार आहे, काय व्यवसाय करणार आहे, त्याचं व्यवसायाचं ठिकाण कुठे असणार आहे, कसं पद्धतीचं तिथे ॲटमॉस्फिअर असणार आहे, या गोष्टी आपल्याला दशम स्थान दर्शवतात. किती व्यक्तीला पॉवर आयुष्यामध्ये मिळणार आहे, सत्ता, गव्हर्नमेंट,
हे देखील दशमस्थान दाखवतं. आज व्यक्तीचा संपूर्ण जीवनाचा जो कर्मचक्र आहे तो कशाच्या भोवती फिरणार आहे हे आपल्याला दशमस्थानावरून बघता येतं. व्यक्तीची सासू कशी असणार आहे, व्यक्तीचं वैवाहिक सुख कसं असणार आहे हे देखील दशमस्थान दर्शवतं. शरीरातला गुडघा हा एक महत्वपूर्ण भाग हा दशमस्थानाच्या अंडरमध्ये आपल्याला बघता येतो. दशमस्थान मजबूत करण्यासाठी तुम्हाला शनिदेवाची मंत्रजाप, शनिदेवाची सेवा या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतात. 11वं स्थान 11th हाऊस, याच्या मालकाला एकादशेश म्हणून संबोधलं जातं. काही लोक लाभेश देखील म्हणतात कारण हे लाभ स्थान आहे. इथे काही बरेच ग्रंथांमध्ये प्रत्येक ग्रह इथे शुभ फळं देतो असं देखील म्हटलेलं आहे, पण ते लाभाच्या बाबतीत आहे. जे मी बघितलं तर इथले ग्रह लाभ देतात पण व्यक्तीला रोगासाठी अडचणी किंवा रोग उत्पन्न करतात. मोठा भाऊ, आपले चुलते, वडिलांचे सिबलिंग्स या स्थानावरून आपल्याला बघता येतात. व्यक्तीला किती लाभ मिळणार आहे, कुठल्या क्षेत्रातून त्याला लाभ मिळणार आहे हे देखील या स्थानावरून बघता येतं. आज मित्र परिवार किती मोठा आहे, सोशल नेटवर्क व्यक्तीचं कसं आहे हे देखील लाभ स्थान आपल्याला दाखवतं. या स्थानाला हाऊस ऑफ मल्टिप्लिकेशन देखील म्हटलं जातं, कारण एक इच्छा संपली की दुसरी इच्छा पूर्ण झाली, तिसरी इच्छा. हे इच्छा काय थांबत नाहीत. तर याचा मालक ज्याही स्थानात जाऊन बसतोय तर तिथे तो मल्टिप्लाय करतो. आज गुडघ्याच्या खालचा आणि अनवटीच्या वरचा म्हणजे ज्याला आपण नडगी म्हणू हा भाग पायाचा या स्थानावरून आपल्याला बघता येतो. जसं दशम स्थानाला आपल्याला बलशाली करण्यासाठी आपण शनी ग्रहाची उपासना केली पाहिजे, तर तसंच आपल्याला 11व्या स्थानाचेही शुभ फळं घेण्यासाठी आपण शनिदेवाची उपासना मंत्रजाप करू शकतो. 12वं घर 12th हाऊस, व्ययस्थान, याला व्ययश म्हणून संबोधलं जातं. व्यय म्हणजे खर्च. याला काही लोक हाऊस ऑफ लॉसेस देखील म्हणतात. तर लॉसचा हाऊस हे नाही आहे माझ्या मते, खर्चाचं नक्की आहे. तर आपण जो खर्च करणार आहे आपल्या आयुष्यामध्ये तो इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात खर्च असेल तर तो इन्व्हेस्टमेंट होईल, आणि वाया जाणारा असाच उगीच केलेला खर्च असेल तर तो लॉस होईल. त्यामुळे आपण जो खर्च करतो तो ओव्हरऑल खर्च या स्थानात आपण बघू शकतो. मेडिटेशन, योगा, अध्यात्म, जंगल, डोंगर, उंचाचं ठिकाण, जेल, हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल या सर्व गोष्टी 12व्या घरावरून आपल्याला बघता येतात. आज आधीच्या काळी या स्थानाला खूपच वाईट म्हणून बघितलं जायचं, कारण एखादी व्यक्ती आपलं गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाते, कारण हे फॉरेनला दर्शवणारं हे स्थान आहे. तर त्या काळी ज्या व्यक्तीकडे आपला जमीन जुमला नाहीये, शेती नाहीये, तो व्यक्ती कामानिमित्त मग आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर जायचा, किंवा एखादा राजा शिक्षा म्हणून एखाद्याला देशातून बाहेर काढायचा, तर त्याला देश निकाला योग म्हणायचे. पण आजच्या या बदलत्या काळामध्ये आज फॉरेनला जाण्यासाठी लोक नवस करतायत की मी कधी फॉरेनला जाईल. तर हे काळा अनुरूप हे असताना आज हा स्थान शुभ बनला आहे. आज कुंडली दाखवताना जे लोक येत आहेत तर महत्त्वपूर्ण प्रश्नांमध्ये एक प्रश्न, मी फॉरेनला जाईल का, हा देखील व्यक्तीचा असतो. आज शरीरातला भागामध्ये जो तळपाय हा भाग आहे हा 12व्या भावावरून आपल्याला बघता येतं. 12व्या भावाला बलशाली करण्यासाठी, शुभफळ मिळवण्यासाठी रोज खोबरेल तेलामध्ये थोडंसं भीमसेनी कापूर तुम्ही मिक्स करून तळपायाची मसाज तुम्ही केली त्याने झोप देखील चांगली लागते, कारण हे झोपेचं स्थान आहे, हे स्वप्नांचं स्थान आहे, हे बेडरूमचं स्थान आहे. तर तुम्ही एक 5 ते 10 मिनिटाची तळपायाची मसाज करून तुम्ही या स्थानाची शुभफळं घेऊ शकता.